बघा मित्रांनो, अरे बापरे, पहिल्याच गरीला साईज बघा काय मोठी आहे, जबरदस्त साईज आहे. भारी गरी बघा कशी लागली. बघा मित्रांनो, दुसरी शिंगाली पण जबरदस्त लागली. पहिली खूप मोठी आहे आणि दुसरी जरा बारकी आहे त्याच्याशिवाय. एक नंबर शिमोन. एकेच पालन बघा, 2 शिंगाल्या लागल्या. काम जाईल आपलं जेवायचं. ही एक शिंगाली आहे ना, याच्यानेच आपलं एक जेवण होईल, एवढी मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकली यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आमची बोट खोल समुद्रामध्ये चालली आहे आणि आज आपण खोल समुद्रामध्ये गरीने मासेमारी करणार आहोत. एका दोरीला 5 गरी लावल्या आणि त्याला मी पाका बोलतो. तर ही पाका मासेमारी आज आपण खोल समुद्रामध्ये करणार आहोत आणि बघूया या मासेमारीमध्ये आपल्याला काय मासे भेटतात. आता बोट सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी. नालीवर बघा कोण बसल्या. मित्रांनो, आता आम्ही दोरी टाकण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आपला पाका आहे तो आता आम्ही टाकायला सुरुवात करू. बघा, पाक्याच्या घरी 2 इंचाची गरी आहे आणि चाऱ्यासाठी बघा कोलंबी आणली. कोलंबी लावणार आपण चाऱ्यासाठी. आणि हे वजन आहे आपले घाट्याचे वजन. 2 किलो वजनाचा घाटा आपण या पाक्याला वापरणार आहोत, कारण इथे पाण्याला वेग जाम आहे, त्याच्यामुळे आपली दोरी वाहून जाईल. तर आता गरी काढून घेऊ फटाफट. एका लाईन मध्ये आपण 5 गऱ्या ठेवलेल्या आहेत. हा घाटा पण बांधणार आहोत. गरीपासून 2 वामाच्या अंतरावरती आपण हा घाटा लावणार आहोत. चला आता कोलंबी लावूया. डोकं काढायचं कोलंबीचं आणि शेपटी तोडायची, बस. तुझी साई बघते. वाशिंग घे मग एकदम. बघा, सगळे आता गऱ्यांना चारा लावून झालेला आहे. आता गरी आपण पाण्यामध्ये टाकायला सुरुवात करू. 2 गरीच्या मध्ये 1.5 वामाचा फरक आहे.
1.5 वाचा गॅप ठेवून त्याच्यानंतर दुसरी गरी लागली. आता गटा फेकायचा. आता आपण 10 मिनिटं थांबू आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गरी बोटीमध्ये खेचून बघू. जर काहीतरी लागलं असेल तर आपल्याला बाईटवरती समजेल. मग आपण दोरी खेचायची आणि मासा असेल तर काढायचा, नाहीतर आपण चारा बदली करू. चला 10 मिनिटानंतर बघू. मित्रांनो आता आपण एकदा गरी खेचणार आहोत आणि बघणार आहोत. 10 मिनिटं आता झालेली आहेत पण अजून तरी बाईट येत नाही. त्याच्यामुळे एकदा आपण चारा चेंज करण्यासाठी दोरी खेचणार आहोत. आता पाण्याला वेग पण खूप लागलेला आहे. सगळ्या कोलब्या खराब गेल्या. लास्ट वाला खत्म हो गया, ऐसा भी नहीं. चला आता पुन्हा आपण चारा बदली करू, नवीन चारा लावू. मित्रांनो आता दुसऱ्या वेलची दोरी आम्ही खेचायला सुरुवात केली आणि आता दोरी खेचायचं काम शिमोन करते. बघू आता दुसऱ्या वेळी काय भेटते. काय शिमोन तसं केस लागलं वाटते. लागलंय. शिमोन सांगते त्याला बाईट येतात. दोरी अजून आतमध्ये आहे म्हणजे पाण्यामध्ये आहे पण त्याला हातावरती बाईट येतात. घाटायला बघा मित्रांनो घाटा आलेला आहे. घाट्याचं वजन जाम आहे. चिखलामधून आला आहे घाटा. काय लागलाय बघा मित्रांनो. अरे बापरे, पहिल्याच गरीला साईज बघा काय मोठी आहे. जबरदस्त साईज आहे. भारी गरी बघा कशी लागली. बघा मित्रांनो मोठं बेंडाव लागलाय, मोठी शिंगाली आणि अजून खेचायची बाकी आहे. पहिलेच गरी लागलंय. एक दुसरी गरी कमी आली. अरे बघा दुसरी शिंगाली लागली. पुढचं घे पहिले. अजून आहे पुढे पुढचे चारा संपवून टाकलेला. 2 शिंगाली लागल्या. तू कर. बघा मित्रांनो दुसरी शिंगाली पण जबरदस्त लागली. पहिली खूप मोठी आहे आणि दुसरी जरा बारकी आहे त्याशिवाय. एक नंबर शिमोन. इथेच पालन बघा 2 शिंगाल्या लागल्या. काम जाईल आपलं जेवायचं. ही एक शिंगाली आहे ना, याच्यानेच आपलं एक जेवण होईल. एवढी मोठी आहे. चला आता दुसरं इसान लावू आणि परत दोरी टाकू. कोलब्या भारी कोलबी लागली नाही. मोठी शिंगायला लागते कोलबीला. चला आता लगेच चारा बदली करू. नवीन चारा लावू आणि पुन्हा घरी आपली पाण्यामध्ये टाकू. दुसऱ्या पाण्याला 2 शिंगाल्या. एक नंबर. मित्रांनो आता पुन्हा एकदा बाईट येत आहेत. जास्त वेळ पण नाही झाला. पण दुसऱ्या वेळची दोरी खेचल्याच्या थोड्याच वेळानंतर पुन्हा आता बाईट येण्यासाठी सुरुवात केली. बघू आता एकदा खेचून काय लागते ते. कारण आता पाण्याला वेग जास्त लागला आहे
आणि पाण्याचा वेग जास्त असला की मासे लवकर लवकर लागतात. लागलाय, बाईट येतात. अजून दोरी जराच खेचली आहे आणि त्याच्यावरती समजते की मासा लागलेला आहे. मोठाच आहे वाटते, मोठाच आहे. मित्रांनो आता घाटा जवळ आलेला आहे बघा. घाट आपलं उचलून झालेलं आहे आणि हा लागलाय, शिंगाली लागलेली आहे, मासा लागलेला आहे. बाईट येते बघा. दुसरी गरी पण आली, दुसरी गरी पण आली. कडक मित्रांनो बघा, भारी साईज आहे. सर्व आपल्या गऱ्या उचलून झालेल्या आहेत. भारी साईज. आणि गरी बघा कुठे लागलेली आहे, तोंडाच्या जवळ लागली. मस्त शिंगाली भेटले, एक नंबर. आणि बघा आपल्याला मागच्या वेळी 2 लागल्या होत्या, शिमूला 2 भेटल्या होत्या. चला आता पुन्हा एकदा चारा लावू आणि आपली गरी पाण्यामध्ये टाकू. कोलंबीचा चारा मस्त शिंगायला लागत आहेत, मोठ्या मोठ्या साईजच्या. चला जेवढे चारे संपले तेवढेच आपण लावले आणि आता पुन्हा घरी पाण्यामध्ये टाकायचे. मित्रांनो आता आपण बोटीच्या मागे पाका टाकलेला आहे आणि इथून आपण आपला पाकात खेचत आहोत बोटीच्या मागून. कारण आता डोली खेचायला घेतली बघा, तिकडे डोली खेचतात. बघा मित्रांनो पहिली गरी आलेली आहे. पहिली गरीला काय नाही लागलं. हो बघा शिंगाला डोकलाय बघा. दुसरी गरी रिकामी आणि तिसऱ्या गरीला बघा कडक साईजचा शिंगाली लागली आहे. एक नंबर. टाक एक एक. बघा मित्रांनो बघा कडक लागले, कडक शिंगाली. मित्र आता सुशील खेचतो आता शेवटची दोरी बघा. आता आमच्या डोली सोडून झाल्या आहेत आणि ही शेवटची दोरी आहे. बाजू करो सब आता आले. घाटा उचलला आहे, शिंगल इथे झाला. पहिले घरी रिकामे आले, दुसरी घरी पण रिकामे आले, तिसरी घरी पण रिकामीच आहे. बघा मित्रांनो
आता आमची बोट घरी जाणार आहे, दोरी तोडायचं काम चालू आहे. मित्रांनो आता आपली घरीची मासेमारी करून झालेली आहे आणि आज तुम्ही बघितले असेल की आज कशा प्रकारे आपल्याला शिंगाले लागत होत्या. भन्नाट वारा पण खूप होता आणि तरीसुद्धा मस्त मासेमारी झाली. त्याची कोण बघा आजची मेहनत, चला पलटी मारायला. बघा 2 तर नंतर लागली, ती जिवंतच आहे ना. एक नंबर. बघा मित्रांनो भारी आपल्याला 5 शिंगाले लागल्या मोठ्या मोठ्या. कोणती गोष्ट माहीत तुको बडी बडी. बघा मित्रांनो आजच्या शिंगाले आणि साईज 1 नंबर आहे. एका शिंगालीचं वजन 1 किलोपेक्षा जास्त आहे. कडक बघा. तर मित्रांनो तुम्हाला आजची घरीची मासेमारी कशी वाटली, पाक्याची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची मासेमारी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.